नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे लँग्वेज गाईडमध्ये स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती हा भाग शिकणार आहोत। या विषयावर हा आपला पहिला लेक्चर आहे। मित्रांनो, 10वीच्या परीक्षेला हा भाग 2 मार्काला येतो व 5वी ते 10वी पर्यंत सर्वांसाठी उपयोगी आहे। चला तर पुढे बघूया। शब्दांच्या जाती पुढील प्रमाणे आहेत। शब्दांचे 2 प्रकार आहेत, विकारी व अविकारी। विकारी म्हणजे ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो व अविकारी म्हणजे ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही। विकारी शब्दांचे 4 प्रकार पडतात, एक नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद। अविकारी शब्दांचेही 4 प्रकार पडतात, ते म्हणजे क्रियाविशेषणाव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय व केवळ प्रयोगी अव्यय। आज आपण विकारी शब्दांबद्दल माहिती घेऊया। शब्दांच्या जातीचा पहिला प्रकार म्हणजे नाम। नाम म्हणजे जगातल्या प्रत्येक वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी, जागा, भावभावना इत्यादींना एक विशिष्ट नाव दिलेले असते, त्या नावालाच नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ, राजू शाळेत गेला। नामाचे 3 प्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम। आता आपण या नामांबद्दल माहिती घेऊया। नामाचा पहिला प्रकार म्हणजे सामान्य नाम। वेगवेगळ्या परंतु एकाच प्रकारच्या वस्तू, व्यक्ती अथवा प्राणी यांच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ, मुलगा, गाव, नदी, सोने, पिशवी, शेठ, प्राणी, कोंबडा, बाग, पक्षी, महिना इत्यादी। नामाचा दुसरा प्रकार म्हणजे विशेष नाम। कोणतीही एकच व्यक्ती, वस्तू अथवा जागेला आपण ज्या विशिष्ट नावाने संबोधतो तेव्हा त्या नामाला विशेष नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ, धनाशेठ, विक्रम, बालाजी, गुलाब, प्राजक्ता, मुंबई, कलकत्ता, कुरणखेड, काटेपूर्णा इत्यादी। नामाचा तिसरा प्रकार म्हणजे भाववाचक नाम। ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही परंतु मनाने अथवा बुद्धीने अनुभवू शकतो अशा भावभावनांना व्यक्त करणाऱ्या शब्दाला किंवा नामाला आपण भाववाचक नाम असे म्हणतो। उदाहरणार्थ, सुख, आनंद, शोक, अमृत, सहमती, चातुर्य, नवलाई इत्यादी। मित्रांनो, आता आपण शब्दांच्या जातीतला दुसरा प्रकार म्हणजे सर्वनामाबद्दल माहिती घेऊया। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ, तू कुठे चाललास या वाक्यामध्ये तू हे सर्वनाम आहे। या सर्वनामाचे 5 प्रकार पडतात, पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम आणि प्रश्नवाचक सर्वनाम। सर्वनामाचा पहिला प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम। बोलणाऱ्या व ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी व्याकरणात जे सर्वनाम वापरले जाते त्यांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। या पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणारी व्यक्ती। उदाहरणार्थ, मी, आम्ही। द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ऐकणारी व्यक्ती। उदाहरणार्थ, तू, तुम्ही, आपण। तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत, म्हणजेच उदाहरणार्थ, तो, ती, ते। मित्रांनो, आपण पुढील काही उदाहरणे पाहूया। मी ती पुस्तक वाचली आहेत या वाक्यामध्ये मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। दुसरे वाक्य, आम्हाला मदत करा या वाक्यामध्ये आम्हाला हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। तिसऱ्या वाक्यामध्ये तू चित्रे रंगवतोस या वाक्यामध्ये तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे। चौथ्या वाक्यामध्ये तुम्ही लोक आमच्या अडचणींना नेमका फायदा उचलता या वाक्यामध्ये तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे। सर्वनामाचा दुसरा प्रकार म्हणजे आत्मवाचक सर्वनाम। या सर्वनामात आपण व स्वतः ही 2 सर्वनामे येतात। आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते। यालाच कोणी स्ववाचक सर्वनाम असेही म्हणतात। चला आपण आत्मवाचक सर्वनामाचे उदाहरण पाहूया। उदाहरणार्थ, विक्रमला वाटायचे जे आपणाला येते ते सर्वांना समजले पाहिजे या उदाहरणाला आपणाला आत्मवाचक सर्वनाम आहे। दुसरे वाक्य, आज मी स्वतः जेवण बनविले
या वाक्यात स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. सर्वनामाचा तिसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, ह्या, तो, ती, त्या. पुढे काही उदाहरणे पाहूया. 1. खरे तर हा शेतकऱ्याचा सण. या वाक्यामध्ये हा हे दर्शक सर्वनाम आहे. दुसरे वाक्य ह्या मुली बघता बघता प्रवाहात वाहू लागल्या. ह्या हे शब्द दर्शक सर्वनाम आहे. सर्वनामाचा चौथा प्रकार म्हणजे संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणारे सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ जो, जी, जे, ज्या, तो, ती, ते, त्या. काही उदाहरणे आपण पुढे पाहूया. 1. जो अभ्यास करेल तो उत्तीर्ण होईल. जो व तो हे वाक्यातील हे संबंधी सर्वनाम आहे. दुसरे वाक्य जो जे वांछील तो ते लाही प्राणी जात. या वाक्यात जो, जे, तो, ते हे संबंधी सर्वनाम आहेत. सर्वनामाचा पाचवा प्रकार म्हणजे शेवटचा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम आहे. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, कोठे, कसे, केव्हा इत्यादी. आपण प्रश्नार्थक सर्वनामाची काही उदाहरणे पाहूया. 1. कोणाला पेढे हवेत. या वाक्यामध्ये कोणाला हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. दुसरे वाक्य जुन्यास कोणी म्हणते सोने. या वाक्यामध्ये कोणी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. शब्दांच्या जातीचा तिसरा प्रकार म्हणजे विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे 3 प्रकार आहेत: गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण. विशेषणाचा पहिला प्रकार म्हणजे गुणवाचक विशेषण. ज्या विशेषणामुळे नामाचा कोणताही गुण किंवा दोष विशेष दाखविला जातो त्याला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ छोट्याशा गावात धनाशेठचे दुकान होते. या वाक्यामध्ये छोट्याशा हे गुणवाचक विशेषण आहे. दुसरे वाक्य विक्रम साराभाई खूप बुद्धिमान होते. या वाक्यामध्ये बुद्धिमान हे गुणवाचक विशेषण आहे. विशेषणाचा दुसरा प्रकार म्हणजे संख्यावाचक विशेषण. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या, वचन, वजन, माप इत्यादी दाखविले जाते त्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ आईने 5 रुपये दिले. या वाक्यामध्ये 5 हे संख्यावाचक विशेषण आहे. दुसरे वाक्य मी 2 किलो पेढे आणला. या वाक्यामध्ये 2 हे संख्यावाचक विशेषण आहे. विशेषणाचा तिसरा प्रकार म्हणजे सार्वनामिक विशेषण. वाक्यात नाम असूनही सर्वनामाचा उपयोग विशेषणासारखा होतो तेव्हा त्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ त्या खिरापतीचेही कौतुक असते. या वाक्यामध्ये त्या हे सार्वनामिक विशेषण आहे. दुसरे वाक्य खूप चित्रांची अशी ती पुस्तक होती. या वाक्यामध्ये ती हे सार्वनामिक विशेषण आहे. शब्दांच्या जातीचा चौथा प्रकार म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे 3 मुख्य प्रकार आहेत: सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद. क्रियापदाचा पहिला प्रकार म्हणजे सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ विक्रमने मुलांना पुस्तके दिली. या वाक्यामध्ये पुस्तके हे कर्म आहे आणि दिली हे क्रियापद आहे म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. दुसरे उदाहरण म्हणजे हमालाने नोट उचलून कपाळाला लावली. या वाक्यामध्ये कपाळाला हे कर्म आहे आणि लावली हे क्रियापद आहे म्हणजेच हे सकर्मक क्रियापद आहे. क्रियापदाचा दुसरा प्रकार म्हणजे अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यास कर्माची जरुरी नसते त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ आम्ही रोज नाही येणार. या वाक्यामध्ये येणार हे क्रियापद आहे परंतु येथे कर्माची गरज नाही आहे म्हणून याला हे अकर्मक क्रियापद आहे. दुसरे उदाहरण निलेश काठावर आला. या वाक्यामध्ये आला हे क्रियापद आहे परंतु येथे कर्माची गरज नाही म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे.
क्रियापदाचा तिसरा प्रकार म्हणजे संयुक्त क्रियापद. संयुक्त म्हणजे जोडलेले किंवा एकत्र. जेव्हा दोन क्रियापद एकत्र येऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यावेळी अशा क्रियापदांना संयुक्त क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुला मी चित्र काढायला शिकवीन. या वाक्यामध्ये काढायला शिकवीन हे दोन क्रियापद आलेले आहेत, म्हणून हे संयुक्त क्रियापद आहे. दुसरे उदाहरण, त्याला भला मोठा बोर्ड दिसला होता. या वाक्यामध्ये दिसला होता हे दोन क्रियापद आहेत, ह्या म्हणून हा संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदामध्ये दोन क्रियापदे येतात, म्हणून त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. मित्रांनो, शेवटपर्यंत माझे हे ज्ञान लक्षपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आज या भागात शब्दांच्या जातीचा पहिला लेक्चर तुम्ही पाहिला. तुमचा प्रतिसाद मिळाला तर मी पुढे असेच भाषेचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवित राहीन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा व माझ्या लँग्वेज गाईडला सबस्क्राईब करा.